पद्मश्री सम्मान के दौरान एक तस्वीर वायरल होती है। इस तस्वीर में एक बूढ़ी महिला राष्ट्रपति में माथे पर हाथ रखकर आशीर्वाद दे रही है। ये तस्वीर देखते ही देखते पूरी दुनिया में वायरल होने लगती है, क्योंकि ऐसी हिम्मत सबसे बस की बात नहीं। इस महिला के बारे में पता किया जाता है तो इनका नाम पता चलता है सालुमरदा तिम्मक्का, जिन्हें रुक्ष माता के नाम से जाना जाता है। ये है इनकी कहानी। तो बच्चों, आज मैं आप लोगों को 8वीं कक्षा के बच्चों के लिए वृक्ष प्रेमी तिम्मक्का यानी सालुमरदा तिम्मक्का इस पाठ को करने जा रहे हैं। तो आइए आगे देखेंगे। कठिन शब्दार्थ, मिसाल, ಉದಾಹರಣೆ ಕೌರ್ ನಿವಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಮೆಹನತ್ ಕೌರ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದೊಂದು ಪೈಸೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಮೆಹನತ್ ಪರಿಶ್ರಮ, ಇಂತಜಾಮ್ ಪ್ರಬಂಧ ವ್ಯವಸ್ಥೆ, ತರಸ್ನ ತಡಪ್ನ ಬೇಚೈನ್ ರಹನ ಒದ್ದಾಡುವುದು, ರಾಹಗೀರ್ ಪಥಿಕ್ ಯಾತ್ರಿಕ, ಮುಸೀಬತ್ ವಿಪತ್ತಿ ಆಪತ್ತು, ತಬಿಯತ್ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಆರೋಗ್ಯ, ತಕ್ಲೀಫ್ कष्ट, बदौलत द्वारा कृपा से कृपेಯಿಂದ। सो मुहावरे का अर्थ देख लीजिए। मुहावरों का अर्थ है पसीना बहाना, परिश्रम करना, परिश्रम पಡುವುದು, ಹಿಮ್ಮತ್ನ ಹಾರನ, ಧೀರಜ್ ನಕ್ಕನ, ಸೊ ಧೈರ್ಯದಿಂದ ಇರುವುದು, ಬೀಡ ಉಟಾನ, ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಲೇನ, ಜವಾಬ್ದಾರಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದು। आगे टिप्पणी है, देख लीजिए। सालुमरदा तिम्मक्का ने अपने जीवन काल में बहुत सारे पेड़ लगाकर उनकी देखरेख की है। कतारों में शोभायमान बरगद के पेड़ लगाने के कारण वे सालुमरदा तिम्मक्का नाम से जानी जाती है। सो सालुमरदा तिम्मक्का ने अपने जीवन काल में, ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ತಮ್ಮ ಜೀವನದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಪೇಡ್ ಲಗಾಕರ್ ಬಹಳಷ್ಟು ಗಿಡವನ್ನು ನೆಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದ ಉನ್ಕಿ ದೇಖ್ರೇಖ್ ಅವುಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಕತಾರೋಮೆ ಅಂದ್ರೆ ಸಾಲಿನಲ್ಲಿ, ಶೋಭಾಯಮಾನ್ ಬರಗದ್ ಕೆ ಪೇಡ್ ಅಂತಂದ್ರೆ ಆಲದ ಮರಗಳನ್ನ ಲಗಾನೆ ಗಿಡವನ್ನ ಹಾಕಿರೋ ಕಾರಣ ಸಾಲುಮರದಾ ತಿಮ್ಮಕ್ಕ ನಾಮ್ಸೆ ಜಾನಿ ಜಾತಿ, ಅವರು ಸಾಲಾಗಿ ಆಲದ ಗಿಡವನ್ನ ನೆಟ್ಟಿ ಬಹಳ ಎತ್ತರವಾಗಿ ಮರಗಳನ್ನ ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಅವರನ್ನ ಸಾಲಾಗಿ ನೆಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಸಾಲುಮರದಾ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಹೆಸರಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಗುರುತಿಸ್ತಾರೆ। ಆದ್ರೂ ಕೂಡ ಏನಂತಂದ್ರೆ ಓದಿನೇ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಏನಿಲ್ಲ, ಓದ್ದೇನು ಒಳ್ಳೆಯ ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇದೆ ಉದಾಹರಣೆ। ಒಳ್ಳೆ ಗುಣ ಇರ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ, ಒಳ್ಳೆ ಗುಣ ಇದ್ರೆ ಎಲ್ಲನೂ ತನ್ನ ತಾನಾಗಿ ಇಲ್ಲ ಆಗತ್ತೆ। ಆದ್ರೂ ಇವರು ತುಂಬಾ ग्रेट, बहಳ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಇವರು। हाँ, हम पाठ की ओर आ गए हैं। वृक्ष प्रेमी ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅಂದ್ರೆ ವೃಕ್ಷ ಪ್ರೇಮಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮರವನ್ನ ಇಷ್ಟಪಡುವಂತಹ ತಿಮ್ಮಕ್ಕ, ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಾಲುಮರದಾ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅಂತನೂ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ। इस पाठ में सालुमरदा तिम्मक्का के अमूल्य पर्यावरण प्रेम का परिचय दिया गया है, जिससे बच्चे पर्यावरण की रक्षा करने में अपना निष्ठापूर्ण सहयोग दे सकते हैं। ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಸಾಲುಮರದಾ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಪ್ರಕೃತಿಯ ಪ್ರೀತಿಯ ಪರಿಚಯ ಸಿಗತ್ತೆ, ಜಿಸ್ಸೆ ಬಚ್ಚೆ ಇದರಿಂದ ಮಕ್ಕಳು पर्यावरण की रक्षा करने में ಅಂದ್ರೆ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ अपना निष्ठापूर्ण सहयोग दे सकते हैं, ತನ್ನ ನಿಷ್ಠೆಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಹಯೋಗವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ। देख लीजिए, सालुमरदा तिम्मक्का का नाम आज कर्नाटक के कोने कोने में व्याप्त है। कर्नाटक सरकार ने उन्हें इतने सारे पुरस्कारों से सम्मानित किया है कि समाज सेवा के क्षेत्र में यह महिला एक मिसाल बन गई है। इस आदर्श महिला के जीवन के बारे में हम
कितना जानते हैं? आइए, ग्रामीण प्रदेश के गरीब परिवार में जन्म लेने वाली एक अनपढ़ महिला के उदात्त व्यक्तित्व एवं कार्य का परिचय पावे। देख लीजिए, सालू मರದ ತಿಮ್ಮಕ್ಕ का नाम आज कर्नाटक के कोने कोने में व्याप्त है। ಸೊ ಸಾಲು ಮರದ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಹೆಸರು ಈಗ ಕರ್ನಾಟಕದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಹರಡಿದೆ। कर्नाटक सरकार ने उन्हें इतने सारे पुरस्कारों से सम्मानित किया है। कर्नाटक ಸರ್ಕಾರ ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ कि समाज सेवा के क्षेत्र में यह महिला एक मिसाल बन गई है। ಈ ಮಹಿಳೆ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಈ ಮಹಿಳೆ ದೊಡ್ಡ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ। इस आदर्श महिला के जीवन के बारे में हम कितना जानते हैं? ಸೊ ಇಂತಹ ಆದರ್ಶ ಮಹಿಳೆಯ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಎಷ್ಟು ತಿಳ್ಕೊಂತೀವೋ, आइए ग्रामीण प्रदेश के गरीब परिवार में जन्म लेने वाली एक अनपढ़ महिला के उदात्त व्यक्तित्व एवं कार्य का परिचय पावे। ಸೊ ಬನ್ನಿ, ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಡವ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಜನ್ಮವನ್ನ ಪಡೆದಿರುವಂತಹ ಏಕ್ ಅನ್ಪಢ್ ಮಹಿಳಾ ಅಂತಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡದೇ ಇರುವಂತಹ ಮಹಿಳೆ ಉದಾತ್ತ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ಅವರ ಒಂದು ಬಹಳ ಧಾರಾಳವಾದ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕ ಪರಿಚಯ ಪಾವೆ, ಅವರ ಕಾರ್ಯ ಪರಿಚಯವನ್ನ ಪಡೆಯೋಣ। आगे, तिम्मक्का का जन्म तुमकूरू जिला गुब्बी तालुका में एक छोटे से गांव कक्केनहल्ली में हुआ। उनके पिता चिक्करंगय्या और माता विजयम्मा थे। तिम्मक्का इनकी 6 संतानों में से एक थी। तिम्मक्का के माँ बाप मेहनत मजदूरी करते हुए अपना पेट पालते थे। तिम्मक्का के पति का नाम विक्काला चिक्कय्या था। वे भी अनपढ़ थे। रोज दूसरों के खेत में पसीना बहाकर काम किया करते थे। इस दंपति को एक एक कौर के लिए कड़ी मेहनत करनी पड़ती थी। कमाई भी बहुत कम थी। यदि एक दिन मजदूरी नहीं करते तो उन्हें भूखे रहना पड़ता था। तो आइए देखेंगे, तिम्मक्का का जन्म ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲಾ, ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಜನ್ಮ ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆ ಗುಬ್ಬಿ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ एक छोटे से गांव ಕಕ್ಕೇನಹಳ್ಳಿ में हुआ। ಒಂದು ಚಿಕ್ಕ ತಾಲೂಕು। ಸೊ ಆ ಗುಬ್ಬಿ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಕಕ್ಕೇನಹಳ್ಳಿ ಅನ್ನುವಲ್ಲಿ ಇವರ ಜನ್ಮ ಆಗತ್ತೆ। उनके पिता चिक्करंगय्या, ಇವರ ತಂದೆ ಹೆಸರು ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ, और माता विजयम्मा थे। विजयम्मा ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತಿಮ್ಮಕ್ಕ इनकी 6 संतानों में से एक थी। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಒಟ್ಟು 6 ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಇವರು ಕೂಡ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ರಂತೆ। तिम्मक्का के माँ बाप मेहनत मजदूरी करते हुए अपना पेट पालते थे। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ತಾಯಿ ತಂದೆ ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕೂಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿ ಅವರ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನ ತುಂಬಿಸ್ತಾ ಇದ್ರು। ತಿಮ್ಮಕ್ಕ के पति का नाम ವಿಕ್ಕಾಲ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಅಂತ। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ತಂದೆ ಗಂಡನ ಹೆಸರು ವಿಕ್ಕಾಲ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। वे भी अनपढ़ थे, ಅವರು ಕೂಡ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ। रोज दूसरों के खेत में पसीना बहाकर काम किया करते थे। ಪ್ರತಿದಿನನೂ ಕೂಡ ಅವರು ಹೊಲದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆವರನ್ನ ಇಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। इस दंपति को एक एक कौर के लिए कड़ी मेहनत करनी पड़ती थी। ಈ ದಂಪತಿಗಳು ಒಂದೊಂದು ರೂಪಾಯಿ ಒಂದೊಂದು ಪೈಸೆಗೋಸ್ಕರ ಕಡಿ ಮೆಹನತ್ करनी पड़ती, ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕಿತ್ತಂತೆ। ಕಮಾಯಿ भी बहुत कम थी, ಸೊ ಹಣನೂ ಕೂಡ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು। यदि एक दिन मजदूरी नहीं करते तो ಏನಂತಂದ್ರೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಒಂದು ದಿನ ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಉನ್ಹೇ ಭೂಕೆ रहना पड़ता था, ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಹಸಿವಿಂದ ಇರ್ಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು, ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಟ್ಟೆ ಖಾಲಿಯಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡೇ ಇರ್ಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು। ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ದಿನ ಹಣ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಊಟನೇ ಸಿಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। आगे देख लीजिए, तिम्मक्का निस्संतान थी। पति पत्नी बच्चों के लिए तरस जाते थे। अंत में उन्होंने एक बच्चे को गोद लिया। दत्तक पुत्र के सगे माँ बाप को लोगों की कटु निंदा सुननी पड़ी। उन्होंने अपने बेटे को वापस ले लिया। अपना दत्तक पुत्र खोकर तिम्मक्का बहुत दुखी हुई, लेकिन सन
2005 में उन्होंने बल्लूर के उमेश बीएन को पुत्र के रूप में अपनाया, जो अब उनकी देखभाल कर रहे हैं। सो देख लीजिए इसका अर्थ। ತಿಮ್ಮಕ್ಕ ನಿಸ್ಸಂತಾಂತಿ, ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರಿಗೆ ಮಕ್ಕಳು ಇರಲಿಲ್ಲ. ಪತಿ ಪತ್ನಿ ಬಚ್ಚೋं के लिए तरस जाते थे. ಸೊ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇಬ್ರು ಕೂಡ ಮಕ್ಕಳು ಇಲ್ದೇನೆ ಬಹಳ ಒದ್ದಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ, ಬಹಳ ನೋವನ್ನ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ರು. अंत में उन्होंने ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಅವರು एक बच्चे को गोद लिया, ಒಂದು ಮಗುವನ್ನ ದತ್ತುವಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾರೆ. ದತ್ತಕ್ ಪುತ್ರಕ್ಕೆ ಸಗೆ ಮಾ ಬಾಪ್ಕೋ ಏನಂತಂದ್ರೆ ದತ್ತುವನ್ನು ತಗೊಂಡಿರುವಂತಹ ಸ್ವಂತ ತಾಯಿ ತಂದೆಯವರಿಗೆ ಲೋಗೋಕಿ ಕಟುನಿಂದ ಸುನ್ನಿಪಡಿ, ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಜನರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಮಗುವನ್ನ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಬೈಲಿಕ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಅಯ್ಯೋ ಅವರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ, ಮಗುನ ಏನಾದ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಟ್ಟು ಏನೋ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಕಟುನಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಬೈಯಕ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. सुननी पड़ी। उन्होंने अपने बेटे को वापस ले लिया, और तನ್ನ ಮಗುವನ್ನ ವಾಪಸ್ಸು ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. अपना दत्तक पुत्र को होकर ತನ್ನ ದತ್ತು ಮಗವನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತಿಮ್ಮಕ್ಕ ಬಹುತ್ ದುಃಖಿ ಹುಯಿ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ದುಃಖ ಆಗತ್ತಂತೆ. ಆದ್ರೆ लेकिन सन 2005 में 2005ರಲ್ಲಿ उन्होंने बल्लूर के उमेश बीएन को पुत्र के रूप में अपनाया. ಸೊ 2005ರಲ್ಲಿ ಅವರು ಬಲ್ಲೂರಿನಲ್ಲಿ ಉಮೇಶ್ ಬಿಎನ್ ಎನ್ನುವರನ್ನ ಮಗನಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸ್ಕೊಂತಾರೆ. ಅಪ್ ಉನ್ಕಿ ದೇಖ್ಭಾಲ್ ಕರ್ ರಹೆ, ಈಗ ಅವರನ್ನ ನೋಡ್ಕೊಂತಾ ಇರೋದು ಈ ಉಮೇಶ್ ಬಿಎನ್ ಎನ್ನುವಂತಹ ಅವರೇ ಅವ್ರನ್ನ ನೋಡ್ಕೊಂತಾ ಇರೋದು, दत्तू मगा. तिम्मक्का और चिक्कಯ್ಯ दोनों ने निश्चय किया कि अपने आप को किसी धर्म कार्य में लगा लें. उनके गांव के पास श्री रंगस्वामी का मंदिर था, जहाँ हर साल मेला लगता था. वहां आने वाले जानवरों के लिए पीने के पानी का इंतजाम किया. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ और ಚಿಕ್ಕಯ್ಯ, ತಿಮ್ಮಕ್ಕ ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಇಬ್ರು ಕೂಡ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ರು, ಅಪ್ನೆ ಆಪ್ಕು ಕಿಸಿ ಧರ್ಮ ಕಾರ್ಯ में लगा ले. ಸೊ ತನಗೆ ತನ್ನಾಗಿ ನಾವು ಯಾವ್ದಾದ್ರು ಧರ್ಮ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಅವರಿಬ್ರು ಅನ್ಕೋತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಬೇಜಾರಲ್ಲಿ ಯಾಕಿರೋದು, ಏನಾದ್ರು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಅನ್ಕೋತಾರೆ. उनके गांव के पास ही श्री रंगस्वामी का मंदिर था. ಅವರ ಹಳ್ಳಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಶ್ರೀರಂಗಸ್ವಾಮಿಯ ದೇವಸ್ಥಾನ ಇತ್ತು. जहाँ हर साल मेला लगता था, ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಜಾತ್ರೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. वहाँ आने वाले जानवरों के लिए पीने के पानी का इंतजाम किया. वहाँ आने वाले जानवरों के लिए ಅಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಪೀನೆ ಕಿ ಪಾನಿ ಕಾ ಇಂತಜಾಮ್ ಕಿಯಾ, ಅಲ್ಲಿಗೆ ಬರುವಂತಹ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಇಬ್ಬರು ದಂಪತಿಗಳು ಮಾಡಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ಏನಾದ್ರು ಒಂದು ಲೋಟ ನೀರು ಎಲ್ಲಾರು ಬೇರೆ ಕಡೆ ತಗೊಬೇಕಂದ್ರೆ ಹಣವನ್ನ ಕೊಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಇದು ಉಚಿತವಾದ ಸೇವೆಯನ್ನ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. हाँ, यहाँ पर देख लीजिए, ये तिम्मक्का जी है, ये चिक्कಯ್ಯ जी है. से दोनों पानी लाकर यहाँ डाल रहे हैं. वहां पर आने वाले ये मंदिर है, मंदिर पर आने वाले पशुओं को, प्राणियों को यहाँ पीने के पानी का व्यवस्था किए जा रहे हैं. आगे देख लीजिए, तिम्मक्का ने रास्ते के दोनों ओर पेड़ लगाने, सींचने, बढ़ाने की बात सोची. यह काम आसान नहीं था. फिर भी उन्होंने हुलिकल और कुदूर के बीच के 4 किलोमीटर के रास्ते के दोनों ओर बरगद के डाल लगाए. उन पेड़ों को भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की. यहाँ पर देख लीजिए, ತಿಮ್ಮಕ್ಕ ने रास्ते के दोनों ओर, यहाँ पर देख लीजिए, ಈ ರೋಡಿನ ಅಕ್ಕ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪೇಡ್ ಲಗಾನೆ, ಮರವನ್ನ ಹಾಕಕ್ಕೆ, ಸಿಂಚನೆ, ಸೊ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬೆಳೆಸೋದು, ಬಡಾನೆಗೆ ಬೆಳೆಸೋದು, ಈ ಕೆಲಸವನ್ನ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾ ಕಾಮ್ ಆಸಾನ ಅಂತ, ಈ ಕೆಲಸ ತುಂಬಾ ಸುಲಭದ ಅಲ್ಲ. ಫಿರ್ ಬಿ ಉನ್ಹೋನೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಹುಲಿಕಲ್ और कुदूर के बीच के 4 किलोमीटर के रास्ते के दोनों ओर, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಹುಲಿಕಲ್ ಇಂದ ಕುದೂರ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ನ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಕಡೆನೂ ಕೂಡ यहाँ पर देख लीजिए, दोनों ओर बरगद के डाल लगाए. ಸೊ ಆಲದ ಮರದ ಗಿಡವನ್ನ ಅವರು ಹಾಕ್ತಾರೆ. उन पेड़ों को भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನ ಕುರಿ ಮೇಕೆಗಳಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಅವಾಗ ಮಾಡ್ಕೊಂತಾರೆ. ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಅವು ತಿಂದಾಕ್ತಿತ್ತು,
ಮತ್ತೆ ಬೆಳೆಸೋದು ಕಷ್ಟ ಆಗ್ತಿತ್ತು. ಫಸ್ಟ್ ಗಿಡ ಹಾಕ್ಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಅದು ಮರವಾಗಿ ಬೆಳೋದು. पहले साल 10, दूसरे साल 15 और तीसरे साल में 90 पेड़ लगाए। उन्होंने अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा। यह काम निरंतर 10 सालों तक चलता रहा। पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ पक्षियों के आश्रय धाम भी बन गए। तिम्मक्का के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई। तिम्मक्का के पति की तबीयत खराब हुई। बुरी हालत में चिक्कैया चल बसे। तिम्मक्का अब अकेली पड़ गई, फिर भी हिम्मत न हारी और अपने कार्य में तल्लीन रही। यहाँ पर देख लीजिए, पहले साल 10, ಮೊದಲನೇ ವರ್ಷ 10, दूसरे साल 15, ಎರಡನೇ ವರ್ಷ 15 और तीसरे साल ಮೂರನೇ ವರ್ಷ 90 पेड़ लगाए, 90 ಮರಗಳನ್ನ ಅವರು ನೆಡ್ತಾರೆ. उन्होंने अपने बच्चों की तरह से प्रेम से पाला पोसा. ಅವರು ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ತನ್ನ ಮಕ್ಕಳ ತರಹ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರಂತೆ. ಯಹ ಕಾಮ್ ನಿರಂತರ 10 ಸಾಲೋ ತಕ್ ಚಲ್ತಾ ರಹ. ಈ ಕೆಲಸ ನಿರಂತರ 10 ವರ್ಷಗಳ ತನಕ ನಿರಂತರ ನಡೀತಾ ಹೋಯ್ತಂತೆ. पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ ಆ ಮರ ದಾರಿಲಿ ಹೋಗುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ನೆರಳನ್ನು ಕೊಡುವುದಲ್ಲದೆ साथ साथ ಜೊತೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಪಕ್ಷಿयों के आश्रयधाम भी बन गए. ಪಕ್ಷಿಗಳ ಆಶ್ರಯಧಾಮನು ಕೂಡ ಆಗಿಬಿಡ್ತಂತೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕ के जीवन में मुसीबत की कड़ियां शुरू हुई. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹಳ ಕಷ್ಟಗಳ ಸಮಯ ಶುರುವಾಯಿತು. ತಿಮ್ಮಕ್ಕ के पति की तबीयत खराब हुई. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಗಂಡನ ಆರೋಗ್ಯ ಹಾಳಾಯಿತು. बुरी हालत में ಚಿಕ್ಕಯ್ಯ चल बसे. ಬಹಳ ಕೆಟ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಅವರು ಹೋಗಿಬಿಟ್ರು. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅಬ್ ಅಕೇಲಿ ಪಡ್ ಗಯಿ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರೀಗ ಒಬ್ರೆ ಉಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರಂತೆ. ಫಿರ್ ಭಿ ಹಿಮ್ಮತ್ ನ ಹಾರಿ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಧೈರ್ಯವನ್ನ ಕೆಡಲಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಅಪ್ನೆ ಕಾರ್ಯ ಮೇ ತಲ್ಲೀನ್ ರಹಿ. ತಮ್ಮ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ತಲ್ಲೀನರಾಗೆ ಇರ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. आगे देख लीजिए, तिम्मक्का ने अब तक 8,000 से अधिक पेड़ लगाए हैं. अब हमारी कर्नाटक सरकार ने उन पेड़ों की रक्षा करने का बीड़ा उठाया है. तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोज पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी वृक्ष मित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, गॉडफ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार, डॉक्टर कारांत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग के द्वारा सम्मान पत्र आदि अनेक पुरस्कारों से अलंकृत किया गया है. तिम्मक्का जी ने सन 2012 में संपन्न प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्षा रहे. तो यहाँ पर देख लीजिए, ತಿಮ್ಮಕ್ಕ ने अब तक 8,000 से अधिक पेड़ लगाए हैं. ಸೊ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಈಗ 8,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮರಗಳನ್ನ ನೆಟ್ಟಿದ್ದಾರೆ. अब हमारी कर्नाटक सरकार ने उन पेड़ों की रक्षा करने का बीड़ा उठाया है. ಈಗ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಆ ಮರಗಳನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕ को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोज पुरस्कार. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಅವರ ನಿಷ್ಠೆ, ಅವರ ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಅವರ ಸೇವೆಗೋಸ್ಕರ ಅವರಿಗೆ ನಾಡೋಜ ಪುರಸ್ಕಾರ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಗರಿಕ ಪುರಸ್ಕಾರ, ಇಂದಿರಾ ಪ್ರಿಯದರ್ಶಿನಿ ವೃಕ್ಷ ಮಿತ್ರ ಪುರಸ್ಕಾರ, ವೀರ ಚಕ್ರ, ಕರ್ನಾಟಕ ಕಲ್ಪವಲ್ಲಿ, गॉड फ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार, डॉक्टर कारांत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला ಮತ್ತು ಶಿಶು ಕಲ್ಯಾಣ ವಿಭಾಗದಿಂದ ಸನ್ಮಾನ ಪತ್ರ आदि ಅಂದ್ರೆ ಮುಂತಾದವುಗಳು ಅನೇಕ ಪುರಸ್ಕಾರೋ से अलंकृत किया गया. ಹಲವಾರು ಪುರಸ್ಕಾರಗಳಿಂದ ಅವರನ್ನ ಅಲಂಕೃತರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸೊ ಅವರಿಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಜಿ सन 2012 में 2012ರಲ್ಲಿ ಸಂಪನ್ನ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರ್ಯಾವರಣ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಹಿ. ಏನಂತಂದ್ರೆ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರ್ಯಾವರಣ ಸಮ್ಮೇಳನದ ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅವರು ಆಗಿದ್ರು. अब हम आगे जाएंगे. पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है. अपने पति की याद में उन्होंने हुलिकल ग्राम में गरीबों की
निशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण कराने का संकल्प किया है। जो भी धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है उसे वह सामाजिक कार्य तथा दीन दुखियों की सेवा के लिए अर्पित कर रही है। ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಪರ್ಯಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣೆಗೆ ಸಾथ साथ ಪ್ರಕೃತಿ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅನ್ಯ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯ भी कर रही है। ಹಲವಾರು ಸಾಮಾಜಿಕ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। अपने पति की याद में ತನ್ನ ಗಂಡನ ನೆನಪಿನಲ್ಲಿ उन्होंने ಹುಲಿಕಲ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಗರೀಬों की निशुल्क चिकित्सा के लिए ಬಡವರಿಗೋಸ್ಕರ ಅಂದ್ರೆ ಹಣವಿಲ್ಲದೆ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡುವಂತ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡಿದರೆ जो भी धनराशि पुरस्कार के रूप में ತಿಮ್ಮಕ್ಕ को मिली है, ಯಾವುದು ಹಣದ ರೂಪದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರ ಬಂದಿದೆಯಲ್ಲ ಅದನ್ನ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು उसे वह सामाजिक कार्य ಹಾಗೂ ದೀನ ದುಃಖಿयों की सेवा के लिए ತುಂಬಾ ಬಡವರು ದುಃಖಿಗಳ ಸೇವೆಗೋಸ್ಕರ ಅವರು ಅದನ್ನ ಅರ್ಪಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ವೃಕ್ಷ ಮಾತಾ ತಿಮ್ಮಕ್ಕಾಜಿ ಆಗಿ अपने जीवन में दर्द और तकलीफ उठाने के बावजूद सार्थक कार्य कराने वाली तिम्मक्का का व्यक्तित्व सबके लिए आदर्श है। सरकारी संसाधनों के अभाव में भी कोई एक व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत किस तरह सामाजिक कार्य के लिए स्वयं को समर्पित कर सकता है, इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन है तिम्मक्का। सो यहाँ पर देख लीजिए, अपने जीवन में ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ದರ್ದ್ ನೋವು ಹಾಗೂ ಬಹಳ ಕಷ್ಟಗಳನ್ನ ಎದುರಿಸಿದ ಮೇಲೇನೂ ಕೂಡ ಸಾರ್ಥಕ ಕಾರ್ಯ कराने वाले ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವಂತಹ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ सबके लिए आदर्श है, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆದರ್ಶವಾಗಿದೆ। ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸಾಧನೋं ಅಭಾವ में भी ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸಾಧನಗಳ ಅಭಾವದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಏಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರದ ಸವಲತ್ತು ಎಲ್ಲ ಅವಾಗ ಸಿಗಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಕೇವಲ ತನ್ನ ನಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಬದೌಲತ್ ಕಿಸ್ ತರಹ ಅಂದ್ರೆ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ತಾರಂತಂದ್ರೆ ಹೇಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ಕಿದೆ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಸ್ವಂತಹ ತನ್ನನ್ನೇ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾಲುಮರದ ತಿಮ್ಮಕ್ಕ वृक्ष प्रेमी तिम्मक्का जी है। इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन है तिम्मक्का। सो ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಮ ಸಾಲುಮರದ तिम्मक्का। सो इसको देखकर हमें आगे चलना है जीवन में, तो ऐसे निराश होकर नहीं बैठना है। तो अब मैं बच्चों ये वृक्ष प्रेमी तिम्मक्का पाठ तो समाप्त हुआ, अब हम अभ्यास की ओर जाएंगे। हाँ, एक वाक्य के लिए उत्तर। सो यहाँ पर देख लीजिए, इन्हें पद्मश्री पुरस्कार मिला, सो उन्हीं का चित्र है ये। एक वाक्य में उत्तर लिखिए। प्रश्न 1, गुब्बी तालुका तहसील किस जिले में स्थित है? गुब्बी तालुका ತುಮಕೂರು जिले में स्थित है। कहाँ स्थित है? ತುಮಕೂರು जिल्ಲೆಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ। ತಿಮ್ಮಕ್ಕ के माँ बाप अपना पेट कैसे पालते थे? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ತನ್ನ ತಾಯಿ ತಂದೆ तम ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ಹೇಗೆ ತುಂಬಿಸ್ಕೊಂತಿದ್ರು? ತಿಮ್ಮಕ್ಕ के माँ बाप मेहनत मजदूरी करते हुए अपना पेट पालते थे। सो ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ತಾಯಿ ತಂದೆ ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕೂಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನ ತುಂಬಿಸ್ಕೊಂತಿದ್ರು। तीसरा प्रश्न, ಚಿಕ್ಕಯ್ಯ क्या काम करते थे? ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಅವರು ಏನ್ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ರು? ಚಿಕ್ಕಯ್ಯ रोज दूसरों के खेत में काम करते थे। सो ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಅವರು ಪ್ರತಿದಿನ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ರು। एक दिन ಚಿಕ್ಕಯ್ಯ और ತಿಮ್ಮಕ್ಕ ने मजदूरी नहीं की तो परिणाम क्या होता था? सो ಒಂದು ದಿನ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಮತ್ತು ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅದರ ಪರಿಣಾಮ ಏನಾಗ್ತಿತ್ತು ಅಂತ। ಚಿಕ್ಕಯ್ಯ और ತಿಮ್ಮಕ್ಕ ने एक दिन मजदूरी नहीं की तो, सो ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಮತ್ತೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಒಂದು ದಿನ ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ उन्हें उस दिन भूखे रहना पड़ता था, ಅವರು ಆ ದಿನ ಹಸಿವಿಂದ ಇರಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು। पांचवा प्रश्न, जानवरों के लिए ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿ ने क्या इंतजाम किया? ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೋಸ್ಕರ ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿಗಳು ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ? मेले में आने वाले जानवरों के लिए ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿ ने पीने के पानी का इंतजाम किया। सो ಜಾತ್ರೆಗೆ ಬರುವಂತಹ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ದಂಪತಿಗಳು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ। सो अगला प्रश्न,
ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿ ने बरगद के डाल कहाँ लगाए. ಸೊ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ದಂಪತಿಗಳು ಆಲದ ಮರವನ್ನ ಎಲ್ಲಿ ನೆಡ್ತಾರೆ? तिम्मक्का दंपति ने हुलिकल और कूदूर के बीच 4 किलोमीटर की रास्ते के दोनों ओर बरगद के डाल लगाए. ಸೊ ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿಗಳು ಹುಲಿಕಲ್ ಗ್ರಾಮದಿಂದ ಕೂದೂರ್ ತನಕ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದಾರಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಸೊ ಅದು ಎರಡು ಕಡೆನೂ ಕೂಡ ಬರಗದ್ ಕಡ್ಡಿಲ್ ಡಾಲ್ ಅಂತಂದ್ರೆ ಆಲದ ಮರವನ್ನ ನೆಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आगे देख लीजिए बच्चों, पर्यावरण संरक्षण के साथ तिम्मक्का और कौन सा काम कर रही है? पर्यावरणದ ಸಂರಕ್ಷಣೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಮತ್ತೆ ಏನು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? पर्यावरण संरक्षण के साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है. पर्यावरण ಸಂರಕ್ಷಣೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಬೇರೆ ಅನ್ಯ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ प्रश्न 8, तिम्मक्का दीन दलितों की सेवा के लिए क्या समर्पित कर रही है? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಬಡವರು ದಲಿತರು ಅವರ ಸೇವೆಗೋಸ್ಕರ ಏನು ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ? उसके लिए उत्तर है, तिम्मक्का दीन दुखियों की सेवा के लिए जो भी धनराशि पुरस्कार को समर्पित कर रही है. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಬಡವರು ದುಃಖಿಗಳು ಅವರ ಸೇವೆಗೋಸ್ಕರ ಏನು ಹಣ ಇದೆಯಲ್ಲ, ಸದ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಹಣದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಜಿ ಕಿಸ್ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಏಕ್ ಮಿಸಾಲ್ ಹೈ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಜಿ ಸಮಾಜ ಸೇವಾ ಕೆ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಏಕ್ ಮಿಸಾಲ್ ಹೈ. ಸೊ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಸಮಾಜ ಸೇವೆಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ವ್ಯಕ್ತಿ ಇವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಗ್ಲಾ ಪ್ರಶ್ನ, ತಿಮ್ಮಕ್ಕ ಕೆ ಮಾತಾ ಪಿತಾ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ತಾಯಿ ತಂದೆ ಹೆಸರು ಏನು? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಕೆ ಪಿತಾ ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ और ಮಾತಾ ವಿಜಯಮ್ಮ ಹೈ. ಸೊ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ತಂದೆ ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ ಅವರ ತಾಯಿ ವಿಜಯಮ್ಮ. प्रश्न 11, तिम्मक्का और चिक्कಯ್ಯ ने क्या निश्चय किया? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕಯ್ಯವರು ಏನು ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ? तिम्मक्का और चिक्कಯ್ಯ ने अपने आप को किसी धर्म कार्य में लगाने का निश्चय किया. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕಯ್ಯವರು ತನ್ನ ತಾನಾಗಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಧರ್ಮ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಧರ್ಮ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ಕೊಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ನಿಶ್ಚಯವನ್ನ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. कर्नाटक सरकार ने किस कार्य का बीड़ा उठाया? ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ಕಾರ್ಯದ ಮೇಲೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ತಗೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, कर्नाटक सरकार ने तिम्मक्का द्वारा लगाए गए पेड़ों की रक्षा करने का बीड़ा उठाया है. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ನೆಟ್ಟಿರುವಂತಹ ಮರಗಳನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ತಗೊಂಡಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ತುಂಬಾ ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ ಮರಗಳು, ಅವುಗಳನ್ನ ಸೊ ಯಾರಾದ್ರೂ ಕದಿಮರು ಕದ್ರೆ ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹಾಳಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಇದರ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಸ್ವತಃ ಸರ್ಕಾರನೇ ಖುದ್ದಾಗಿ ತಗೊಂಡಿದೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿ ಕಿಸ್ಕೆ ಲಿಯೆ ತರಸ್ತೆ थे? ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿಗಳು ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ ಒದ್ದಾಡ್ತಿದ್ರು? ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿ बच्चे के लिए तरसते थे, मಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಅವರು ಒದ್ದಾಡ್ತಾರೆ. यहाँ पर देख लीजिए, हुलिकल से कूदूर का ग्राम है, so यहाँ पर आसपास पेड़ लगाए हैं. उमेश बियन कहाँ के रहने वाले थे? सो उमेश बियन ಅವರು ಎಲ್ಲಿ ಇರುವವರಾಗಿದ್ರು? ಉಮೇಶ್ ಬಿಯನ್ ಬಲ್ಲೂರ್ ಕೆ रहने वाले थे. ಉಮೇಶ್ ಬಿಯನ್ ಅನ್ನೋರು ಬಲ್ಲೂರ್ನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ರು. अगला प्रश्न, चिक्करंगಯ್ಯ और विजयम्मा दंपति को कितनी संतान थी? ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ और ವಿಜಯಮ್ಮ ದಂಪತಿ को 6 संतान थे. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ ಮತ್ತೆ ವಿಜಯಮ್ಮ ಅವರಿಗೆ ಒಟ್ಟು 6 ಮಕ್ಕಳಿದ್ರು. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ಇವರು ಕೂಡ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ರು. श्रीमती तिम्मक्का ने अपने पति की याद में क्या संकल्प लिया है? ಶ್ರೀಮತಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ತನ್ನ ಗಂಡನ ನೆನಪಲ್ಲಿಗೋಸ್ಕರ ಏನು ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? तिम्मक्का ने अपने पति की याद में हुलिकल ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण कराने का संकल्प किया है. ಸೊ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ತನ್ನ ಗಂಡನ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಹುಲಿಕಲ್ ಗ್ರಾಮದಿಂದ ಬಡವರಿಗೋಸ್ಕರ ನಿಶುಲ್ಕ ಹಣವಿಲ್ಲದ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನ ಮಾಡುವಂತ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. तो आगे तिम्मक्का ने
अस्पताल निर्माण का संकल्प क्यों किया? आस्पत्रे निर्माण ಮಾಡುವಂತ ಸಂಕಲ್ಪ ಯಾಕೆ ಮಾಡಿದ್ರು? अपने पति के याद में हुलिकल ग्राम के गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए ತಿಮ್ಮಕ್ಕ ने अस्पताल निर्माण का संकल्प किया. ತನ್ನ ಗಂಡನ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಹುಲಿಕಲ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬಡವರಿಗೋಸ್ಕರ ಹಣವಿಲ್ಲದ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರಿಗೆ ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. अगला प्रश्न, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. प्रश्न 1, तिम्मक्का दंपति किस प्रकार के धर्म कार्य में लग गए? ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರಕ್ಕೆ ಧರ್ಮ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ತನ್ನನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡ್ರು. ತಿಮ್ಮಕ್ಕ और चिक्कैया दोनों ने निश्चय किया कि अपने आप को किसी धर्म कार्य में लगा ले. उनके गांव के पास ही श्री रंगस्वामी का मंदिर था. वहां हर साल मेला लगता था. वहां आने वाले जानवरों के लिए पीने के पानी का इंतजाम किया. रास्ते के दोनों ओर पेड़ लगाए. तो दूसरा प्रश्न है, तिम्मक्का ने बरगद के डालों को कैसे पाला पोसा? तिम्मक्का ने हुलिकल और कोदूर के बीच के रास्ते के दोनों ओर बरगद के ढाल लगाए. बरगद के पेड़ों को पानी सींचकर तथा उन पेड़ पौधों को भेड़ बकरियों से रक्षा करते हुए उनका पालन पोषण किया. ಏನಂತಂದ್ರೆ ಆಲದ ಮರವನ್ನ ನೆಟ್ಬಿಟ್ಟು ಹುಲಿಕಲ್ಲಿಂದ ಕೂದೂರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅನ್ನ ನೆಟ್ಬಿಟ್ಟು ಅದರನ್ನ ಕುರಿ ಮೇಕೆಗಳಿಂದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. अगला, ತಿಮ್ಮಕ್ಕ ने के जीवन में कैसी मुसीबत आ गई? से ಯಾವ ರೀತಿಯ ತೊಂದರೆ ಬಂತು? तिम्मक्का के पति की तबीयत बिगड़ गई और वे चल बसे. ತಿಮ್ಮಕ್ಕ अब अकेली पड़ गई. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಗಂಡನಿಗೆ ತಬಿಯತ್ ಬಿಗಡ್ ಗई, ಅವರ ಆರೋಗ್ಯ ಹಾಳಾಯ್ತು. और वे चल बसे, ಅವರು ಹೋಗ್ಬಿಟ್ರು. ತಿಮ್ಮಕ್ಕ अब अकेली पड़ गई. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಈಗ ಅವರೊಬ್ಬರೇ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ರಂತೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ने क्या संकल्प किया है? ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಏನು ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है. अपने पति की याद में उन्होंने हुलिकल ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण कराने का संकल्प किया है. जो भी धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है उसे वह सामाजिक कार्य तथा दीन दलितों की सेवा के लिए अर्पित कर रही है. ಏನಂತಂದ್ರೆ ಹಣವಿಲ್ಲದೆ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕೆನ್ನುವಂತ ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. तो आगे यही है उमेश BN, उसका दूसरा दत्तक पुत्र. बच्चे को गोद लेने के कारण तिम्मक्का दंपति को दुख भोगना पड़ा. क्यों? ಏನಂತಂದ್ರೆ ಬಚ್ಚೆಗೂ ಮಗುವನ್ನ ದತ್ತು ತಗೊಂಡ್ಮೇಲೆನೂ ಕೂಡ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರಿಗೆ ದಂಪತಿಗಳಿಗೆ ದುಃಖ ಯಾಕೆ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ತಿಮ್ಮಕ್ಕ निसंतान थी. पति पत्नी बच्चों के लिए तरस रहे थे. अतः अंत में उन्होंने एक बच्चे को गोद लिया. दत्तक पुत्र के सगे माँ बाप को लोगों की कटु निंदा सुननी पड़ी. उन्होंने अपने बेटे को वापस ले लिया. अपना दत्तक पुत्र खोकर ತಿಮ್ಮಕ್ಕ बहुत दुखी हुई. ಏನಂತಂದ್ರೆ ಮೊದಲು ನೀಡಿರುವಂತಹ ದತ್ತು ಮಗವನ್ನ ಅವರು ವಾಪಸ್ ತಗೋತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಜನರು ಅವರಿಗೆ ಬೈತಿರುವ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅವರ ಮಗುವನ್ನ ವಾಪಸ್ ತಗೊಂಡಾಗ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ದುಃಖವಾಗತ್ತೆ. ಹಾಗೆ पर्यावरण संरक्षण में तिम्मक्का का क्या योगदान है? पर्यावरण संरक्षणದಲ್ಲಿ सो यहाँ पर देख लीजिए सालू मರದ तिम्मक्का का नाम यहाँ पर लिखा गया है. तिम्मक्का का क्या योगदान है? सो ಏನು ಕೊಡುಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ತಿಮ್ಮಕ್ಕ पर्यावरण प्रेमी है, सो प्रकृति प्रेमी. इस कथन को स्पष्ट कीजिए. ಈ ಕಥನ ಅಂದ್ರೆ ಇದನ್ನ ಸ್ಪಷ್ಟಗೊಳಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. इसका उत्तर है, पर्यावरण संरक्षण के लिए तिम्मक्का ने अपना सारा जीवन बिता दिया. उन्होंने हुलिकल और कोदूर के बीच के 4 किलोमीटर के रास्ते के दोनों ओर बरगद के डाल लगाए. उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा. यह काम निरंतर 10 सालों तक चलता रहा. पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ पक्षियों के आश्रय धाम भी बन गए. अब तक 300 से भी अधिक पेड़ लगाकर तिम्मक्का ने बहुत बड़ा कार्य किया है. सो यहाँ पर देख लीजिए, सो ಇವರು ಸಂರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರ ಏನು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಯಾಕೆ ಪ್ರಕೃತಿಯ ಪ್ರೇಮಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇವರು 300ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮರಗಳನ್ನ ನೆಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆದ ಕಾರಣ. ಹಾಗೆ
तिम्मक्का को किन किन पुरस्कारों से अलंकृत किया गया है? तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग और सेवा के लिए नाडोज पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, गॉडफ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालाक्ष पुरस्कार, डॉक्टर कारंत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग द्वारा सम्मान पत्र और पद्मश्री पुरस्कार आदि से भी उसे अलंकृत किया गया है। रिक्त स्थान भरिए। तिम्मक्का का जन्म डैश गांव में हुआ था। तिम्मक्का के माँ बाप डैश करते हुए अपना पेट पालते थे। तिम्मक्का के पति का नाम डैश था। उनके गांव के पास डैश का मंदिर था। तिम्मक्का ने पेड़ों को डैश से रक्षा करने की व्यवस्था की। तिम्मक्का का जन्म कक्केनहल्ली गांव में हुआ था। तिम्मक्का के माँ बाप मेहनत मजदूरी करते हुए अपना पेट पालते थे। तिम्मक्का के पति का नाम चिक्कैया था। उनके गांव के पास श्री रंगस्वामी का मंदिर था। तिम्मक्का ने पेड़ों को भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की। तो आगे वाक्यों में प्रयोग करना है। मिसाल, मेहनत मजदूरी, पसीना बहाना, धर्म कार्य, तबीयत, मुसीबत। तो मिसाल, सो इसे वाक्यों में प्रयोग करना है। मिसाल, तिम्मक्का आदर्श व्यक्तित्व की अच्छी मिसाल है। दूसरा, मेहनत मजदूरी, तिम्मक्का के माँ बाप मेहनत मजदूरी करके अपना पेट पालते थे। पसीना बहाना, पसीना बहाने से अवश्य फल मिलता है। धर्म कार्य, हमें कोई भी धर्म कार्य पूर्ण निष्ठा एवं निस्वार्थ भाव से करना चाहिए। तबीयत, यदि तबीयत ठीक होगी तो सब कुछ ठीक होगा। मुसीबत, मुसीबत में धैर्य नहीं होना चाहिए। ये वाक्यों में प्रयोग करना है। आगे कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए। प्रश्न पहला है, अपना दत्तक पुत्र खोकर ತಿಮ್ಮಕ್ಕ बहुत दुखी हुई। ತನ್ನ ದತ್ತು ಮಗನನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ತಿಮ್ಮಕ್ಕ ತುಂಬಾ ದುಃಖಪಟ್ಟಳು. ತಿಮ್ಮಕ್ಕ became sorrowful after losing her adopted son. दूसरा प्रश्न, उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा. ಅವು ತನ್ನದೇ ಮಕ್ಕಳು ಎಂಬಂತೆ ಅವುಗಳನ್ನು ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸಲಹಿದಳು. She nurtured them with great affection as if they were her own children. ತಿಮ್ಮಕ್ಕ के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई. ತಿಮ್ಮಕ್ಕಳ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟದ ಕ್ಷಣಗಳು ಆರಂಭವಾದವು. Difficult times began in the life of ತಿಮ್ಮಕ್ಕ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ने अब तक 300 से भी अधिक पेड़ लगाए हैं. ಇಂದಿನ ತನಕ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು 300ಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಮರಗಳನ್ನು ನೆಟ್ಟಿರುವಳು. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಹ್ಯಾಸ್ ಪ್ಲಾಂಟೆಡ್ ಮೋರ್ ದೆನ್ 300 trees till now. अब 8000 हुआ है. पर्यावरण संरक्षण के साथ साथ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯ भी कर रही है. ಪರಿಸರ ರಕ್ಷಣೆಯೊಂದಿಗೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. In addition to protecting the environment, ತಿಮ್ಮಕ್ಕ is also doing social सर्विस. पर्यायवाची शब्द लिखिए. हिम्मत, पानी, पेड़, पक्षी, महिला, तबियत. सो समानार्थक ಶಬ್ದವನ್ನು ಬರೆಯಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದರೆ ಹಿಮ್ಮತ್ धैर्य धीरज, पानी जल अंबु, पेड़ वृक्ष झाड़ तरु, पक्षी खग पखेरु, महिला स्त्री नारी, तबियत स्वास्थ्य आरोग्य. विलोम शब्द लिखिए. जन्म आसान, गरीब अपना छोटे. जन्म मरण, आसान कठिन, गरीब अमीर, अपना पराया छोटे बड़े. आगे सार्थक वाक्य बनाइए. तो यहाँ पर गलत दिए गए हैं, उन्हें सही ढंग से लिखना है. चिक्करंगಯ್ಯ पिता विजयम्मा माता थे उनके पिता चिक्करंगಯ್ಯ और माता विजयम्मा थे. एक की तिम्मक्का से में 6 संतानों इनकी. तिम्मक्का इनकी 6 संतानों में से एक थी. तीसरा प्रश्न, मुसीबत की घड़ियां जीवन में तिम्मक्का के शुरू हुई. तिम्मक्का के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई. अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखिए. जो पति पत्नी हो उसे दंपति कहते हैं. जिसके कोई संतान ना हो वो निसंतान है. राह पर चलने वाला राहगीर है, प्रतीक है. जो पढ़ा लिखा ना हो अनपढ़ है. तो आगे जोड़कर लिखिए.
फूलाना समाना, घोड़े बेचकर सोना, उंगली पर नचाना, आंखें खुलना, आग बबूला होना। तो इसके लिए उत्तर है फूलाना समाना, अत्यंत प्रसन्न होना, घोड़े बेचकर सोना, इसके लिए निश्चिंत रहना, उंगली पर नचाना, वश में रखना, आंखें खुलना, होश आना, और आग बबूल होना, अत्यंत क्रोधित होना। तो आगे रेखांकित कारकों का नाम लिखिए। तिम्मक्का का नाम आज कर्नाटक के कोने कोने में व्याप्त है। तो इसे संबंध कारक का संबंध कारक है। और दूसरा है वे दूसरों के खेत में पसीना बहाकर काम किया करते थे। सो के संबंध कारक है, में अधिकरण कारक है। सो कर्ता ने कर्म को करण से ऐसे रहते हैं ना, उसका कारक का नाम बताने के लिए कहे गए। प्रथम कर्ता कारक, कर्ता ने कर्म को करण से, इसी तरह दत्तक पुत्र के सगे माँ बाप को निंदा सुननी पड़ी, को संबंध कारक है। आगे गांव के पास ही श्रीरंग स्वामी का मंदिर था, सो के संबंध कारक है। तो आइए वृक्ष प्रेमी तिम्मक्का का पाठ का सारांश को देखेंगे। सो सालू मರದ तिम्मक्का आज कर्नाटक में अपनी समाज सेवा के कारण प्रख्यात हो गई है। कर्नाटक सरकार ने उन्हें पुरस्कारों से सम्मानित किया है। तिम्मक्का का जन्म तुमकूरू जिला गुब्बी तालुका के कक्केनहल्ली नामक गांव में हुआ। उनके पिता चिक्करंगಯ್ಯ और माता विजयम्मा थे। वे दोनों मेहनत मजदूरी करके अपना पेट पालते थे। सो इವರು ಎಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರು? ಸೋ ಇವರು ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆ, ಸೋ ತುಮಕೂರು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಅಲ್ಲಿ ಗುಬ್ಬಿ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಕಕ್ಕೇನಹಳ್ಳಿ ಅನ್ನುವಂತಹ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಇವರ ಜನ್ಮ ಆಯಿತು। ಇವರ ತಂದೆ ಹೆಸರು ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ, ತಾಯಿ ಹೆಸರು ವಿಜಯಮ್ಮ। आगे तिम्मक्का के पति का नाम बिक्कला चिक्कಯ್ಯ था। वे भी अनपढ़ थे और खेत में कड़ी मेहनत करते थे। एक दिन भी यदि मेहनत मजदूरी ना करते तो उन्हें भूखे रहना पड़ता था। सो ಇವರ ಗಂಡನ ಹೆಸರು ಬಿಕ್ಕಾಲ ಚಿಕ್ಕಯ್ಯ। ಇವರು ಕೂಡ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ। ಸೊ ಆದ್ರೂ ಕೂಡ ತುಂಬಾ ಕಷ್ಟವನ್ನ ಪಡ್ತಿದ್ರು। ಒಂದು ದಿನ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಇಡೀ ದಿನ ಉಪವಾಸವನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು। ಹಾಗೆ तिम्मक्का निसंतान थी। पति पत्नी संतान के लिए तरसते थे। यद्यपि उन्होंने एक बच्चे को गोद लिया था, परंतु उसके सगे माता पिता ने उसे वापस बुला लिया। इससे तिम्मक्का बड़ी दुखी हुई। सन 2005 में उन्होंने बल्लूर के उमेश बीएन को पुत्र के रूप में अपनाया, जो अब उनकी देखभाल करता है। उन्होंने अपने आप को किसी अच्छे कार्य लगाने का निश्चय किया। गांव के पास स्थित श्रीरंग स्वामी के मंदिर का मेला लगता था। वहां आने वाले जानवरों के लिए पीने के पानी का इंतजाम किया। सो ಏನಂತಂದ್ರೆ ಇವರು ಒಂದು ಮಗುವನ್ನ ದತ್ತು ಆಗಿ ತಗೊಂತಾರೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಇಸ್ಕೊಂತಾರೆ। ಆನಂತರ ಇವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇಬ್ರು ಕೂಡ ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಶ್ರೀರಂಗ ಸ್ವಾಮಿ ಮಂದಿರದ ಹತ್ರ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। ಹಾಗೆ तिम्मक्का ने रास्ते के दोनों ओर पेड़ लगाने की बात सोची। कार्य कठिन होते हुए भी हुलिकल और कूदूर के बीच 4 किलोमीटर तक पेड़ लगाए, उन्हें सींचा और उनकी रक्षा की। पहले वर्ष 10, दूसरे वर्ष 15 और तीसरे वर्ष 90 पेड़ लगाए। यह कार्य बराबर 10 वर्षों तक चला। ये पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ पक्षियों को भी आश्रयदान हो गए। सो यहाँ पर देख लीजिए, पीने के पानी का व्यवस्था किया गया। ಇವರು 10 ವರ್ಷ ತನಕನೂ ಕೂಡ ಹಲವಾರು ಮರಗಳನ್ನ 90 ಮರವನ್ನ ನೆಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಆ ನಂತರ 10 ವರ್ಷಗಳ ತನಕ ನಿರಂತರ ಕೆಲಸ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಇವರಿಗೆ ವೃಕ್ಷ ಪ್ರೇಮಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅನ್ನುವಂತಹ ಬಿರುದನ್ನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ನೀಡಲಾಯಿತು। ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲ ಗಿಡವನ್ನ ನೆಟ್ಬಿಟ್ಟು ಸುಮ್ಮನೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಿರಂತರ ನೀರು ಹಾಕ್ಬೇಕು, ಗೊಬ್ಬರ ಹಾಕ್ಬೇಕು, ಅದನ್ನ ಪ್ರತಿದಿನ ನೋಡ್ಕೊಂತಿರ್ಬೇಕು। ಸೊ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹೇಗೆ ನೋಡ್ಕೊಂತೀವೋ ಹಾಗೆ, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ಅದು ತನ್ನ ಜೀವವನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡಂತೆ ಅದು। आगे अचानक तिम्मक्का के पति की तबीयत खराब हुई और एक दिन वे चल बसे। तिम्मक्का अब अकेली पड़ गई, परंतु हिम्मत नहीं हारी और अपने कार्य में लगी रही। तिम्मक्का ने अब तक 300 से अधिक पेड़ लगाए हैं। अब सरकार उन पेड़ों की रक्षा कर रही है। तिम्मक्का को उनकी निष्ठा और त्याग सेवा के लिए नाडोज पुरस्कार
पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, विशालाक्षी पुरस्कार आदि अनेक पुरस्कारों से सम्मानित किया गया है। तिम्मक्का सन 2012 में संपन्न प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्षा रही। पर्यावरण संरक्षण के अलावा तिम्मक्का ने अपने पति की याद में हुलिकल गांव में निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल कराने का संकल्प लिया है। दीन दुखियों की सेवा में भी वह लिप्त है। जीवन में आने वाली मुसीबतों को झेलते हुए भी तिम्मक्का सार्थक कार्य में लगी हुई है। हम सबके लिए तिम्मक्का एक प्रेरणादायी उदाहरण है। सो यहाँ पर समाप्त हुआ। सो बच्चों शायद वृक्ष प्रेमी तिम्मक्का इस पाठ और अभ्यास को आप समझ में गए होंगे, तो आपको धन्यवाद है बच्चों।